निकृष्ट दर्जाच्या THR विरोधात अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अन्न प्रशासन विभागाला निवेदन. लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या THRच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. नमुने तपासणीसाठी सादर. महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये 6 महिने ते 3 वर्ष तसेच 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना शासनामार्फत ठेकेदारांकडून THR पुरवला जातो. मात्र नाशिक जिल्ह्यात वितरित करण्यात येणाऱ्या THRचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याच्या तक्रारी अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच लाभार्थी पालकांकडून प्राप्त होत असल्याने या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी नाशिक जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्याकडून करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या म्हणण्यानुसार वितरित करण्यात येणारा THR अनेक ठिकाणी लहान मुले खाण्यास तयार नसल्याचं निदर्शनास येत आहे. बालकांच्या पोषणासाठी शासनाकडून हा पूरक आहार दिला जात असताना तोच आहार मुलांनी स्वीकारला नाही तर त्याच्या गुणवत्ता आणि पौष्टिकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे. काही लाभार्थी पालकांनी THR मुलांनी खाल्ला नाही म्हणून तो जनावरांना दिल्याचं सेविका आणि मदतनीसांनी सांगितलं आहे. आणि विशेष म्हणजे जनावरांनी सुद्धा हा आहार खाण्यास नकार दिल्याच्या प्रतिक्रिया लाभार्थींकडून मिळत असल्याचा दावा संघटनेनं केला आहे. त्यामुळे THRच्या कच्च्या मालाची गुणवत्ता, उत्पादन प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक तसेच वितरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची तपासणी होणं आवश्यक आहे असं संघटनेचं म्हणणं आहे. बालकांच्या आरोग्याशी आणि पोषणाशी संबंधित असणाऱ्या योजनेत निकृष्ट दर्जाचा आहार वितरित होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेनं केली आहे. THRचे अधिकृत नमुने प्रयोगशाळेत तपासून त्याची गुणवत्ता, पोषण मूल्य आणि अन्न सुरक्षा निकषानुसार तपासणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अन्न प्रशासन विभागाचे श्री धवडे साहेब, श्री तांबोळी साहेब यांची भेट घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले. यावेळी निवेदनासोबत THRचे नमुने देखील तपासणीसाठी सादर करण्यात आलेले आहेत. या प्रसंगी सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड सीताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देविदास आडोळे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड छाया जाधव, कॉम्रेड अरविंद शहापुरे उपस्थित होते. दरम्यान THRची गुणवत्ता प्रत्यक्ष प्रयोगशाळा तपासणीतून स्पष्ट होणे गरजेचे असून संबंधित विभागाने या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेऊन तातडीनं चौकशी करावी अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केलेली आहे. बालकांना देण्यात येणारा आहार हा दर्जेदार, सुरक्षित आणि पौष्टिक असणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होऊ नये अशी भूमिका संघटनेने व्यक्त केली आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ.